हे जो फोटो आहे हां. हा फोटो केव्हाचा आहे आणि या मोमेंटला तुम्ही काय करत होते, काय लाईफ होती, काय थिंकिंग होती ते सांगा. तेव्हा मी हे म्हणजे काय हँडसम आहे तुम्ही. ते काय म्हणजे आता तर आहेच याच्यात तो नेक्स्ट लेवल. मिशी वगैरे होती. हा हा हा. तर तेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. हम्म, म्हणजे लग्नाविषयी सगळं आमचं ठरलं हम्म. आणि मग तो काढलेला फोटो त्याची चमक दिसत आहे. हां, तो आला म्हणजे ते असतं ना, की हा, ते त्या काळातलं सगळं, की आपला एक फोटो असावा हम्म, सोबत हम्म. आणि तो काढलेला म्हणजे आपला पुरावा ठेवतो ना आपण त्या काळाचा. तेव्हा असं आता पोरं बघतात ना, तेव्हा असे दिसायचे, मिशी होती, आता नाही. हा. तो फरक पण त्या त्या आठवणीचा तो फोटो आहे माझा आणि तिचा. लव्ह मॅरेज होतं का तुमचं. लव्ह मॅरेज. हो. हा, हो. त्या स्टोरीचं सांगा तुम्ही आता पहिले. त्यावेळेच लव्ह मॅरेज म्हणजे काय खूप डिफिकल्ट आहे. काय नाही माझी मेव्हणी आहे ना, हम्म, ती आमच्या एकांकिकेमध्ये काम करायची. हम्म, तर त्यांच्या घरी आम्ही ग्रुप सगळा गेलेलो हम्म. आणि मग असं जाणं-येणं तेव्हा तुम्ही ऑलरेडी थिएटर करत होते. थिएटर नाही एकांकिका करतो. अच्छा. म्हणजे आपलं जसं ह्याला करतो हम्म, तशा स्पर्धा करत होतो. हा हा. तर मग जाणं-येणं वाढलं. मग मला ही घरात तिची मोठी बहीण, मग ती ओळख झाली आमची. मग ठरलं की बाबा बघूया विचारून लग्न करशील अच्छा. का वगैरे. पहिली नजर में प्यार. हां, प्यार म्हणजे तसं म्हणजे कसं म्हणतो आपण की आवडली पहिल्या नजरेतच आवडली. हा. आणि मग 7-8 महिने आमचे तसे गेले हम्म, ह्याला, की बाबा माणूस ओळखायला तिला या असं लगेच दुसऱ्या दिवशी नाही विचारलं मी. विचारून बघूया झालं तर झालं म्हटलं. हो म्हणाली तर. मग ती हो म्हणाली. म्हणाली ठीक आहे. बरं तिने काय घर बघितलं नव्हतं आपलं. हम्म. काय हा माणूस कसा असा याला कसं आणि आम्हाला डेअरिंग काय तर विचारून वगैरे नाही म्हणेल ना. 7-8 महिने कशाला घालवा वर्ष. हा. हे विचारायला एक जे तेव्हा जायचे चिठ्ठी लिही, हम्म. मग ते पोचेल, मग रिप्लाय येईल किंवा मग त्याच्यात यायला आपल्याला नाही बोलली मग दर्द भरे नगमे वगैरे शायद असं खिलौना जानकर वगैरे अच्छा. सगळं ते बोलले ही फालतूगिरी आपण नाही करायची. हम्म, लगेच विचारायचं, हम्म. दुसऱ्या दिवशी उत्तर आलं ठीक, नाही तर जाऊ दे ना सोडून दे. आमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये आमच्या फील्डमध्ये असं म्हणतात फेल फास्ट. हां, म्हणजे फेल फास्ट लवकर झालं की नेक्स्ट सोल्युशन. बस इसने नाही बोला क्या. हे आहे. नाही पण त्या त्या उद्देशाने नाही पण एवढे जे त्यावेळी झाले मुलं हम्म, वेडे व्हायचे झोंबिओ असे हम्म, फिरायचे. हम्म. याला दगा दिला रे पोरीने. म्हटलं हे बघायचं मी. म्हटलं हे नाही करायचं असलं काय नाही. विचारा आणि झालं हो म्हणाली आणि मग आम्ही दुसरी फोटो हे दाखवायचे तुम्हाला. हे कोण आहे. डॅफू आमची डॅफू. अच्छा. हिची गोष्ट काय आहे हा. पोरांना डॉग पाहिजे. सो क्यूट. हो. आणि बायकोला गोल्डन रिट्रीव्हर. गोल्डन रिट्रीव्हर. बायकोला माहिती नाही मी आणणार आहे. हा. हे पोरांनाही माहिती नाही. हम्म. काय नाव आहे तिचं. डॅफू. डॅफू. हां, कुत्री आहे ती. हा हा. तर मी घेऊन आलो तिला हम्म. आणि मग पोरं खुश. ऑब्विस. बापरे! हम्म, आता मोठी मुलगी आहे ना ती तर खूपच हम्म, हम्म, ती आता तिकडे आहे पण हम्म. ती आता इकडे घरी आणि मग बायकोचं तेच. तिचं तर लघवी काढणार कोण? ही कोण काढणार? तुम्ही आणून दिली तर त्याच्यावर वाद असतात घरात. आजही चालू असतो. पण तिला म्हणजे आता हिला बोलले हिला देणार मी आता. हम्म, त्या डॉग ठेवतात ना तिकडे. हम्म. बस. असे आणि ती खूप गोड आहे ती हम्म. टाइप म्हणजे आता बायकोला घाबरते. हा. ते तिला कळतं की ही बॉस आहे. ही बूट ठेवून बस. तुम्हाला कळतं ना. मला मला त्यामुळेच कळतं ना. आपल्याला काय गप्प तुला बोललो. हा. सुखी संसाराचा मंत्र गप्प बसा. बॉलिवूडची काही कनेक्शन कसं आहे तुमचं म्हणजे कसं म्हणजे ऑब्व्हियसली 2-3 मूव्हीज केलेल्या नाही आहेत. मी आता झेंडे केला तिथं मनोज वाजपेयी सर होते होय. आणि खूप जॉली ते. म्हणजे आम्ही घाबरत होतो की कसं बोलायचं यांच्याशी आणि हे एवढे मोठे आहेत. पण तेच आमच्याशी गप्पा मारायचे. मग खाना का भाऊ 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 किधर आहे भाऊ किधर आहे जेवायला बोलवायचे. हम्म, हम्म. मटण बिटन म्हणजे शौकीन ते खायला आणि खूप म्हणजे एवढं भीतीच घालवली त्यांनी. आम्ही एवढे फ्रँक काम करत होतो ना. तो सीन कोणी लिहिला म्हणजे तुमचं त्याच्यात काही इनपुट होतं का म्हणजे सगळे फेक नाव सांगायचे. नाही नाही तो इन्स्पेक्टर झेंडेमध्ये गजब म्हणजे तो तो बघूनच कोणीतरी बघायला पाहिजे ते मूवी असं आहे. ॲक्च्युली त्या मूव्हीमध्ये ना चिन्मय मांडलेकर डायरेक्टरनी लिहिली आहे त्यांनी ती फिल्म. तर जेव्हा मी गेलो तेव्हा तेव्हा ते सुरुवातीपासून म्हणजे ओम राऊत सर ते प्रोड्युसर आहेत आणि चिन्मयने लिहिला. त्यावेळी सुरुवातीपासून भाऊ आमच्या डोक्यात लिहितानाच तोच होता. हम्म, हम्म. तो रोल पाटील.
तो लिहितानाच आणि ॲक्च्युअली स्टोरीमध्ये हा पाटील नाही आहे, अच्छा. जी रिअल स्टोरी आहे त्याच्यात पाटील, तर त्यांनी मला इन केला त्या स्टोरीत. ते चिन्मय सरांचं हे आहे, फाईंड आहे. गजबच टाइमिंग आहे. हां, आणि त्यांनी तो त्यासाठी घेतला मला. ट्रेलरमध्ये मी जेव्हा पाहिला ते दॅट वॉज माय ट्रिगर पॉइंट. जसं मी पाहिलं, अरे म्हटलं झालं, मजाच मजा आहे. ते पूर्ण पिक्चर पाहिली मी मग. वाह! मस्त झालाय मूव्ही, तर खूप हं. आवडतोय. अजून काही फ्युचरिस्टिक बॉलिवूड सोबत काही प्लॅन चालू आहे? नाही, मी आत्ता एक वेब सिरीज पूर्ण केली एक. हं. ती फॅमिली ड्रामा आहे. ती येते Netflixलाच. अरे वाह! हां, ती पण Netflixवाली आहे. जे साराभाई वर्सेस साराभाई आहे ना, ज्यांनी केली, हां, डायरेक्टर आतिश कापडिया, हां, हां. त्यांचीच ही चुंबक नावाची वेब सिरीज आहे. अरे वाह! आणि हिंदी आहे ती Netflix, आणि खूप मोठे-मोठे कलाकार आहेत त्यात. म्हणजे कॉमेडी वगैरे पण आहे. कॉमेडीज आहे. कॉमेडीज आहे. धमाल फॅमिली अरे वाह! ड्रामा. ते बघायला तुम्हाला खूप आवडेल. हं, आणि आतिश सरांचे आभार की त्यांनी मला हं. त्या रोलसाठी कास्ट केलं. आणि नीना गुप्ता आहे, आपल्या हे काय ट्रू आहे. अरे, टोटली बसतं. विसरवडेपणा बसतं. नाही, ते नाव हिंदीवाले ना नाही, नाही. मला पण तसंच होतं. आता थोडा वेळ पहिले झालं होतं. सुमित राघवन, सॉरी. हां, सुमित्रा. हां, ते नीना गुप्ता आहे, सुमित राघवन आहेत, आणि दुसरे दर्शन म्हणून आहेत, ते आहेत. म्हणजे हिंदीला बघणारे त्यांना ते माझे ओळखीचे आहेत, आणि मराठीला मला पण माहिती आहे. आणि अजून एक सांगतो, साराभाई वर्सेस साराभाई अगेन जेवताना काही बघायचं आहे पटकन, कारण जर आपण जेवायला घेतलं आणि हां. आपल्याला आता काहीतरी बघायचं आहे, तर सर्च करता अर्धा जातो नेहमी, आणि हे आय एम प्रिटी शुअर हे सगळ्यांसोबत होतं. तर सगळ्यात फास्टेस्ट फास्ट काय शकते, फू बाय फू बघा, कपिल बघा, साराभाई वर्सेस साराई बघा. इंग्लिशची एक सिरीज आहे फ्रेंड्स. अच्छा. तुम्ही पाहिली आहे का? नाही, नाही. इंग्लिश एक फनी कॉमेडी आहे फ्रेंड्स म्हणून. ते अच्छा. हे 4-5 गोष्टी आमच्या लाईफमध्ये आम्हाला खूप मज्जा देऊन जातात. त्या अर्ध्या तासातच आम्हाला ते फन पाहिजे, म्हणजे जेवताना ते फालतू नाही मग अरे वाह मजा आली, हसते हसते खाना खाऊ. नाही, नाही, ही सिरियल तशीच आहे. हां. लोकांना खूप एंटरटेन करणार आहे. हं. धमाल. म्हणजे तू आता जेवताना ही पण वाढेल तुझ्या डेफिनेटली आमच्या लिस्टमध्ये. लिस्टमध्ये, आणि आय एम चुंबक. प्रिटी शुअर ऑडियन्सला डेफिनेटली यांची सिरीज येणार आहे चुंबक. पहिल्यांदा तुम्ही इथेच ऐकताय याच हो, पॉडकास्टला. ते तर मेक शुअर करा की तुम्ही Netflixचं महागडं सबस्क्रिप्शन घ्या, पण पहा. वेळ आहे, तरी यायला वेळ आहे, ती येईल तेव्हा ती घ्या. टॉप 3 मूव्हीज सांगा ना, जे तुम्हाला वाटतं की तुम्ही पण पाहता आणि लोकांनी पाहायला पाहिजे, हे मूव्हीज पहा. म्हणजे सगळे आता तुमच्या मूव्हीज पाहायला पाहिजे. म्हणजे मी केलेले आहे. हां, पहा की हे पहा, मजा येईल हां, तुम्हाला. सायकल, नशीब 1 आणि प्रेमाची गोष्ट 2 आता जे आली. आता स्टार प्रवाहाला आहे. हं. ती बघा. ते 3 रिकमेंड करता. हो. हिंदी सिनेमापैकी काय रिकमेंड इवन करा? टाइमपास 1 ते पण मी ॲड करतो. दॅट रिमाइंड्स मी. टाईमपास 1मध्ये जो फादरचा इमोशनल एक सीन होता, तो मी जेव्हा पाहिला, मी म्हटलं हा माणूस काय करू नाही शकत. पाहायला पाहिजे तुम्ही. ऑब्व्हियसली टाईमपास 1, 2 दोन्ही पहा. त्याच्यात ऑब्व्हियसली भाऊचा जबरदस्त रोल आहे, आणि तो सिरियसनेस आणि त्यांचा जो माय गॉड गुजबम्प, म्हणजे मला आले होते, असे काटे आले होते अंगावर की यार काय तो इमोशनल सीन होता. जरूर शोधून पहा तो नक्की, सीन. नक्की. कळेल तुम्हाला की भाऊ किती नेक्स्ट लेव्हलचे कलाकार आणि व्हर्सॅटाईल आहे. म्हणजे कॉमेडी तर आहेच तुमचा एक फन, पण ते सिरियसनेस वॉज सिरियसली हॅट्स ऑफ. थँक्यू, थँक्यू. न्यू जनरेशनसाठी काही मेसेज आहे का? न्यू जनरेशन खूप टॅलेंट आहे, हं. आणि खूप छान काम करतात. म्हणजे आम्हाला जेवढं नाही मिळालं ना नॉलेज, तेवढं त्यांना आत्ता मिळतंय. सगळं अवेलेबल आहे. AI आहे, हे आहे, ते आहे. हं. ते यूज करतायत. त्याचे रिझल्ट त्यांना माहिती आहेत. कसं केलं की काय होतं हे माहिती आहे. त्यावेळी ट्राय करायला लागायचं की कॅमेरा आता आपणही शूट करतोय, तर त्याचे ट्रेनिंग काही गरज नाही. शिकून असं बघून पण शिकतात पोरं हं, हं. आज, आणि हे सगळं हँडल करतात या वयात. तेव्हा तर करत नव्हते. आम्ही कुठे करत होतो काही. काहीच आम्हाला भीतीच वाटायची. पण आता एवढं हाताळतात ना पोरं, मोबाईलवर शूट करतायत, हं, हं. आणि पिक्चर बनवतायत, हं. स्क्रिप्ट तयार करतायत. एवढी खूप चांगली टॅलेंटेड पिढी आहे. पुढे मला वाटतं हे काय करतील सांगू शकत नाही. खतरनाक पिढी आहे. एआयचा उपयोग तुम्ही काही करताय का सध्या? म्हणजे मला असं विचारायचं आहे की ऑब्व्हियसली तुम्ही नॅचरल पद्धतीने आतापर्यंत स्क्रिप्ट लिहिल्या, निलेश साबळेजी लिहितात, हे सगळं आहे. तुम्ही लोकांनी पण एआयचा कुठेतरी आणला आहे का? उपयोग करता का आता? नाही, आता अजून नाही केलंय. हं. पण फ्युचरमध्ये कदाचित चित्रपट करताना म्हण, किंवा काहीतरी माहिती पाहिजे. आता ते सोपं झालं की काय कुठल्या विषयावर बोलायचं आहे.
हं. तर ते एआयला विचारून आपण ते मुद्दे येऊ शकतात. म्हणजे पूर्वी कोणाला तरी पुस्तक वाचायला लागायचं, कुठलं तरी शोधायला लागायचं, ते कुठे मिळेल मला. ते आता जावं लागणार नाही. तुम्हाला तुम्ही वापरता का तसं काही? नाही, मी सध्या काहीच नाही तसं वापरत. कारण मला ते मोबाईल फक्त घेण्यापुरता आणि मेसेज ह्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. पण माझा पोरगा 2 मिनिटात हां, ते हां. करेल. हां. हां. तर ती पिढी वेगळी आहे ती काय जेन ते आहे. म्हणजे जे ऑलरेडी प्रयोग करतात किंवा स्टेजवर काम करतात, त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली कधी-कधी ते विसरणार. तर इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं? काय 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 त्यांना टिप्स नाही, देणार? नाटक करत असताना काय आहे, नाटकाचं सहसा क्वचित घडतं एखाद्या वेळी. कारण त्याच्यानं तालीम होते, रिहर्सल होते. 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर. त्यामुळे तेच करून पक्कं झालेलं असतं. हं, मग ते समजा एखाद्या वेळी एखादं आठवतच नाही आहे. हं, असं होतं कधी-कधी की एक वाक्य कुठलं तरी असतं, की ते आठवलं तर सगळी लाईन आठवते तुम्हाला हं. आणि तेच आठवत नसतं कधी-कधी. म्हणजे एकदा असं झालं की एका नाटकाच्या "अरे यार, हिचं नाव काय?" बायकोचं तिचं नाव, की मी एंट्री करणार आणि नाव विचारणार आहे, की त्या नावाने मी सांगणार आहे तिला हं. काहीतरी. तर असं झालं, की हिचं नाव बरं रेग्युलर करणारा प्रयोग हां. आता ते शनिवार ते ट्रिगर पॉइंट असते ते विसरलो की झालं. पहिला होता, "अरे हिचं नाव काय बोलू आता? आठवत काय नाही." कोणाला विचारणार? बॅकस्टेजवर त्याला काय माहिती? हं. असं होतं ना. जाणार कुठे? एंट्री तर आली आहे आणि ते अशा वेळी तर अरे आठवलं, हां, लगेच चला. एवढं असतं. एक पॉइंट काहीतरी तुमचा एक शब्दावरून पण तुम्हाला अख्खं वाक्य आठवत नाही किंवा उलटंच काहीतरी बोललं गेलं. तर ते आठवतं काय होतं, कधी-कधी मग दुसरं काहीतरी आता अनुभव असल्यामुळे तुम्ही काय "अगं हे" मी काय म्हणतो, "अगं हे" म्हणून पण होऊ शकतं. हं. आता नावच आठवत नाही तर. तर "अगं हे" असं वगैरे. किंवा एखादं ॲडिशन टाकायचं आहे. तर ते आता काय झालंय, पूर्वी हे असायचं, असंच बोललं जायचं. माईक खाली असायची, हं. समोर ठेवलेले. आता लेपं आलीत असे. बरोबर. लावले जातात. त्यामुळे इथे तुला काहीच असं बोलू शकत नाही असं हं. काय इकडे. काय वाक्य आहे? हां, हां, हां. असं जाणार ते. ते तेव्हा जात होतं ते असं विचारायचं, "काय रे इजून मागं काय?" हां, हां. कळायचं नाही हे काय झालं इकडे. तसं मग कधी-कधी "तुला हे म्हणायचं आहे का?" हं. असं, असं आठवून द्यायचं त्याला. "तुला हे म्हणायचं होतं का?" हे हां, हां. तेच म्हणायचं. तर कळतं आता लोकांना ज्यांना माहिती आहे त्यांना कळतं. पण अशा प्रकारे सगळं चालतं. पण मोस्टली तालीम होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीत. मग तुमचं स्टायलिंग कोण करतं? बायको माझी. आहे ना? हो, हो. तीच घेऊन येते कपडे मला हं. आणि ते घालायला लावते आणि मग आमच्या नाटकातले "अरे मस्त आहे शर्ट." कोण घेते? बायको. "दर उधर या." हो, सगळे ती घेते बाबा. हॅपी मॅरेजचं सिक्रेट काय? एकतर तुम्ही गप्प बसा. एक ते आहे. वाद करू नका. नवरा-बायको दोघांनी पण. हां. हां. आणि दोघं जर भरपूर कमवणारे असतील, हं. भरपूर दोघंही, पैसा, समृद्धी सगळं आहे आणि त्यांच्या आजूबाजूला गरीब असतील लोकं, तर ते सुखी असतं. आम्ही बघा किती छान. म्हणजे इथे भांडतात ना, मग आपण जर हे लोकं भांडले आणि आपण भांडलो, तर आपल्यात फरक काय? म्हणून ते भांडत नाही. चांगली टेक्निक आहे. हां, आपलं स्टँडर्ड ठेवलं पाहिजे. तर तेच आहे, की मेन कुठे भांडणं होतात, कुठेतरी वेळ देत नाही, काय देत नाही. आता दोघंही कामाला असतील, तर तो मुद्दाच येत नाही ना वेळ देणे. मग संडेला इतर लोकं जातात नाटकाला, मग ते पण येतात. तर ती आवड जपली पाहिजे. दिखाव्यापुरतं नाही आहे काही. दिखावा असेल ना, तिकडे भांडण होणार आणि जे खरंच जेन्युइन जोडपी आहेत, संसार चाललाय, तो खूप सुखी असतो. अशी बघितली असं वाटतं, की अरे असं आपलं पाहिजे. आणि स्ट्रेस हे एक खूप कॉमन टर्म झाली आहे. स्ट्रेस कसं मॅनेज करायचं? तुम्ही करता का? आणि कसं करता? नाही, ट्रेस आता काय होतं ते मॅनेज कठीण काम आहे खूप. हं. एकतर तुम्ही स्वतःला गुंतवा कशात तरी. हं. संगीत आहे किंवा तुम्ही नाटक बघा किंवा काम करा किंवा जा फिरायला कुठे एकटे. मग तो तसंच घालवू शकता किंवा बीच समुद्रकिनारी गेलात किंवा गावाला गेलात, तर तो काही जाऊन परत येणार नाही असं नाही ना, तर येणारच आहे. म्हणजे येणारच आहे, तर त्याला काय इथं घेऊन बसायचं. हं, हं. हे दररोज येणार आहे समज. आता येणार आहे, उद्या येणार, परवा येणार. तो घालवण्याचा काही मार्ग नाही. फक्त एवढंच आहे, की येतंय ना येऊ दे, बघूया. करू काहीतरी. एवढा विचार करायचा. हे होतच राहणार आहे रे. हं, हं. सोल्युशन काढायचंच फक्त. आपण शांत बसायचं. येऊ दे ट्रेस. काय होतं बघू. डिलुलु इज द सोलुलु? हां. डिलीलू इज द सोलुलू. करेक्ट. करेक्ट आहे ते.
खूप खूप मजा आली भाऊ. Thank you. तुम्ही एवढा वेळ दिला मला आणि मला खूप खूप मजा आली पॉडकास्टमध्ये. खूप साऱ्या गोष्टी आपण बोललोय. तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्टबद्दल आणि काय तुमचं म्हणजे मत आहे? मी काही पॉडकास्ट म्हणजे 1-2 केले असतील, पण मला ह्याच्यात तुझ्याबरोबर करताना मजा आली, की मी बोलतोय हां. आणि तू मला बोलतं गेलंस आणि छान प्रश्न विचारलेस, की जे इतर ठिकाणी विचार तसं नाही झालं. जे असे जवळचे होते, तू मलाच काही गोष्टी आठवायला लावल्या. त्या मला मजा वाटल्या, की अरे हां, मी येताना विचार करत होतो काय बोलणार मी? हा मला ते ह्याच्याबद्दल विचारणार, ते घरचं, हं. मग परत जे सगळीकडे तेच सांगितलंय. आता काय ते ना तू विचारलंस, त्यातून वेगळ्या पद्धतीने बाहेर आलं माझ्याकडून. त्याबद्दल तुझे आभारी. थँक यू आणि सो मच. खूप सागर खापरे, अरे बापरे! बापरे! हा खूप चांगला पॉडकास्ट. तुम्ही पण या, हं. याच्याशी भेटा आणि पॉडकास्ट करा. तुम्हालाही मजा येईल.